जातोच जातो, पण हा हातातून निष्ठून गेल्यानंतर गोपाळ पकडले गेले की याच्या बदल्यात गोपाळ मार खातात आणि हा लांबून मजा घेत राहतो, लांबून हसत राहतो. गवळणी वर्णन काय करताय पहा. इसे समझा दे यशोदा मेरा बेटा है, इसे समझो यशोदा ये तेरा बेटा है, इसे समझा यशोदा ये तेरा बेटा है, दुर्गालों का एक यही चोर नेता है, दुर्गालों का एक यही चोर नेता है, मार पड़ती है इन्हें और ये मजा लेता है, मार पड़ती है इन्हें और ये मजा लेता है, इसके बदले में जरा बंसी बजा देता है, इसके बदले में जरा बंसी बजा देता है. परमात्मा काय करतो, गोपाळांना पकडलं, गोपाळांनी मार खाल्ला की हा लांबून हसतो आणि यांना मार बसला की लांबून हा थोडीशी बंशी वाजवतो म्हणतो आणि बंशी वाजवली की आम्ही सगळं काही विसरून जातो. गवळणीच्या अंतःकरणामधला भाव आहे. इसे समझा दे यशोदा ये तेरा बेटा है, इसे समझा दे यशोदा ये तेरा बेटा है, दुर्गालों का एक यही चोर नेता है, दुर्गालों का एक यही चोर नेता है, मार पड़ती है इन्हें और ये मजा लेता है, मार पड़ती है इन्हें और ये मजा लेता है, मार पड़ती है इन्हें और ये मजा लेता है, मार पड़ती है इन्हें और ये मजा लेता है, इसके बदले में जरा बंसी बजा देता 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 है. हम सब कान्हा की शरण गयो रे, तेरो गोपाल कृष्ण भगवान की जय, जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, वर्णन काय केले कि तेरो लाल यशोदा छल गयो रे, मेरो माखन चुरा कर बदल गयो रे, मैंने चोरी से इसे मटकी उठाते देखा, आप खाते हुए
स्वतः माखन चोरताना पाहिलं आणि स्वतः खाताना दुसऱ्यांना खाऊ घालतानाही पाहिलं. आणखी यानं काय केलं महाराज, माखन चोरायला लागला हा, याला पकडायलाही गेलो. हात आता ही नाही दूर दूर रहता है, हात आता ही नहीं दूर दूर रहता है, चोर है चोर ये चोरी में चोर रहता है, चोर है चोर ये चोरी में चोर रहता है, चोरी करके भी सदा एक कसूर रहता है, चोरी करके भी सदा एक कसूर रहता है, सर पे से ताज का इसके भी दूर रहता है, सर पे से ताज का इसके भी दूर रहता है. मेरे माखन की मटकी उड़ल गयो रे तेरो लाल यशोदा, यशोदा चल गयो रे तेरो आणि शेवटचं वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. इसे समझा दे यशोदा ये तेरा बेटा है. यशोदा हा तुझा मुलगा आहे, त्याला समजा, कारण चोर ग्वालो का एक ही चोर नेता आहे. चोरी करणाऱ्यांचा सगळ्यांचा नेता जर कोण म्हणावं तर हा तुझा मुलगाच त्यांचा नेता आहे. हाच त्यांना चोरी करायला लावतो आणि चोरी केल्यानंतर मार पडते है इन्हें और ये मजा लेता है. मार कोणाला पडतो? गोपाळांना. मजा कोण घेतं? कन्हैया. मार पड़ती है इन्हें और ये मजा लेता है, इसके बदले में जरा बंसी बजा देता है, इसके बदले में जरा बंसी बजा देता है. कन्हैयानं महाराज पाहिजे तेवढं माखन चोरावं, सगळा नाश करावा आणि जेव्हा पकडण्याची वेळ येईल तेव्हा यानं फक्त आपली कमरेला ठेवलेली बासरी काढावी आणि थोडीशी बासरी वाजवावी. सगळ्या गवळणी सगळं काही विसरून जायचं बघा. या गवळणी आल्या, यशोदा मातेला गारहाणे सांगतायत आणि यशोदा मातेला गारहाणे सांगत असताना यशोदा मातेनं कन्हैयाला बाहेर आवाज दिला. कन्हैया जरा बाहेर ये म्हणे. अरे काय ह्या गवळणी गारहाणे घेऊन आल्या? कन्हैया आला महाराज. कन्हैया खाली मान घालून उभा आहे, तोंड फुगवलंय, डोळ्यामध्ये मोठे मोठे अश्रू आहेत महाराज. एखाद्या लहान लेकराला बोलल्यानंतर आपण पाहतो महाराज, नाक फुगवलेलं असतं, तोंड फुगवलेलं असतं, डोळ्यात पाणी असतं. आपण त्याच्याकडे पाहिलं तरी आपल्याला त्याची कीव येते महाराज. यशोदा मातेनं बोलावलं, खाली मान घातली, डोळ्यामध्ये पाणी आहे, गाल फुगवलेले आहेत. सगळ्या गवळणी गारहाणे सांगतायत आणि यशोदा मातेनं विचारलं, का रे कन्हैया, हे सगळं खरं बोलतायत का? कन्हैयाने आपले भरलेले डोळे घेऊन यशोदा मातेकडं पाहिलं आणि जसं यशोदा मातेकडे पाहिलं महाराज, यशोदा मातेला वाटायला लागलं की माझ्या लेकरानं कधी चोरी केलीच नसेल. यशोदा माता पुन्हा गवळणीकडे पाहते. गवळणी म्हणतात, गवळणी ज्यावेळेला कन्हैयाकडे पाहिलं महाराज, काही काळ गवळणींना असं वाटलं कशाला आलो असतं गारहाणे सांगण्यासाठी. पण कन्हैया एवढा खोडीचा होता महाराज. कन्हैया यशोदा मातेनं पुढं पाहिलं की यांना दात खायचं इकडं, माझे गारहाणे सांगायला येतं काय, दाखवतो तुम्हाला, थांबा मला बाहेर पडू द्या. आणि जसं यशोदा मातेनं पाहिलं, का रे कन्हैया, या खरं बोलतात का? पुन्हा तोंड फुगवायचा आणि डोळ्यामध्ये पाणी. आणि मग मात्र महाराज यशोदा मातेनं या गवळणींना नाही नाही ते बोलून वापस पाठवलं. म्हणायला लागल्या, का गं म्हणे, तुम्ही स्वतः याची खोडी काढता आणि स्वतः तुम्ही याचे गारहाणे घेऊन येता, काही लाज वाटत नाही म्हणे तुम्हाला? अगं एवढंसं लहान लेकरू माझं कशात चोरी करेल? आणि मग मात्र गवळणींना नाही नाही ते बोलले, वापस पाठवून दिलं. जायला लागल्या. जात असताना महाराज एक उभ्या कानाची गवळण होती. कशी? गावात एखादी उभ्या कानाची बाई असते महाराज, कुणाचंच ऐकत नाही, नवऱ्याचं ऐकतच नाही, पण गावातल्याही कुणाचं ऐकत नाही अशी ती होती. या गवळणी जात होत्या चर्चा करत करत. ती आली, म्हणायला लागली, का गं काय झालं म्हणे, कुठं गेला होता? गवळणी सांगायला लागल्या, अगं गेलो होतो पेशोदीच्या अंगणामध्ये.
तिच्या लेकरांना एवढ्या पुढे केल्या म्हटलं गाराने घेऊन जावं, पण ती यशोदा ऐकते कसलं म्हणे, आम्हालाच नाही ते बोलून वापस पाठवून दिलं. ती म्हटली असं काय बोलले तुम्हाला, चला म्हणे माझ्यासोबत, बघतेच कशी आपल्याला वापस पाठव. सगळ्या गवळणींना घेऊन वापस गेली. पुन्हा आवाज दिला, यशोदा बाहेर ये म्हणे. यशोदा माता बाहेर आली. काग म्हणजे तुम्ही राजाचे झाले म्हणून कसंही वागायचं, काहीही करायचं. तुमच्या लेकरांनी कितीही खोड्या केल्या, लेकरांना दापायचं नाही म्हणे, लेकरांना बोलायचं नाही. यशोदा माता म्हणायला लागली, अगं झालं काय म्हणे, आताच तर यांना सांगितलं, काय नाही म्हणे, गावात राहायचं नाही म्हणे, फक्त आम्हाला एकच सांग, गावात राहायचं की गाव सोडून जायचं.